वेलकम माय डियर स्टुडंट्स. आज आपण अजून एक प्रॉब्लेम घेणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 3, पेज नंबर 56. प्रॉब्लेम वाचते. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल balance and adjustments given below of Reena and Aarti, you are required to prepare trading and profit loss account for the year ending on 31st March and balance sheet as on the date. Trial balance as on 31st March 19. Purchases, trading debit, sundry debtors, assets, sales return, less from sales, opening stock, trading debit, bad debts, P&L debit, land and building asset, furniture asset, discount debit ला आहे. सो P&L च्या डेबिट ला जाणार आहे. रॉयल्टीज ट्रेडिंग च्या डेबिट ला, रेंट सॅलरीज P&L डेबिट, वेजेस ट्रेडिंग डेबिट, इन्शुरन्स P&L डेबिट, ड्रॉइंग्स कॅपिटल अकाउंट च्या डेबिट ला, कॅश ॲट बँक, कॅश इन हँड, एसेट. सेल्स ट्रेडिंग क्रेडिट, क्रेडिटर्स लायबिलिटी, परचेस रिटर्न, लेस फ्रॉम परचेसेस, परचेसला डॉट करून ठेवा. आरडीडी P&L च्या डेबिटला घ्यायचे. आता इथे बॅड डेट्स 500, आरडीडी 800. सो आत्ताच एंट्री करू नका. पुढे काय होतं डिस्काउंट ऑन डेटर्स आणि ऍडजस्टमेंट्स काय आहेत त्याच्याप्रमाणे ठरवूयात आपण. डिस्काउंट क्रेडिटला सुद्धा आहे, ते P&L च्या क्रेडिटला जाणार आहे. कमिशन क्रेडिटला आहे म्हणजे कमिशन रिसिव्ड आहे. P&L च्या क्रेडिटला कॅपिटल बॅलन्सेस. ऍडजस्टमेंट्स वाचूयात. क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट 22,000. ट्रेडिंगच्या क्रेडिटला ऍसेटला राईट ऑफ 900 फॉर बॅड डेट्स, बॅड अँड डाऊटफुल डेट्स अँड क्रिएट प्रोव्हिजन ऑफ डाऊटफुल डेट्स ॲट 1000. सो आता ही अमाऊंट जास्ती दिसते म्हणजे आपल्याला बॅड डेट्सच्या P&L च्या डेबिटलाच लिहायचं आहे. सो बॅड डेट्सला डॉट करून ठेवा. बॅड डेट्सला पहिले 2 डॉट येणार आहेत ऍडजस्टमेंटचे आणि मग जो बॅलन्स शीट ट्रायल बॅलन्स मधला आरडीडी आहे तो पण लेस करायचा आहे. सो इथे 3 डॉट येणार आहेत. क्रिएट प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 3%, क्रेडिटर्स 5%. डेटर्सला 2 डॉट येणार आहेत आपले बॅड डेट्सचे आणि प्रोव्हिजनचे प्लस डिस्काउंटचे, असे 3 डॉट डेटर्सला येणार आहेत. क्रेडिटर्सला पण डिस्काउंट आहे त्याला पण डॉट करा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस अँड सॅलरीज, वेजेसला डॉट करा, सॅलरीजला डॉट करा. त्याच्यानंतर इन्शुरन्स इज पेड फॉर 15 months. सो 15 months कधीपासून विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018. इन्शुरन्सला डॉट करून ठेवा. मी ऍडजस्टमेंटच्या वेळेला एक्सप्लेन करते. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 5%. रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. कॅपिटल किती दिलंय 50,000 आणि 30,000 म्हणजे कॅपिटल रेशो काय झाला 5:3. कळलं ना कसा काढला ते. 50,000 आणि 30,000 झिरोज काढून टाकले, 5:3 रेशो आला. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊया. पहिल्या 3 गोष्टी आपण नेहमी करतो त्या लिहिल्या आहेत मी इन द बुक्स ऑफ रीना अँड आरती दोन्हीकडे लिहिले. ट्रेडिंग अकाउंट इयर एंडिंग ऑन 31st मार्च, P&L इयर एंडिंग ऑन 31st मार्च आणि बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2019. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 5:3. 3 गोष्टी आपण करतो, माझ्या लिहून झालेल्या आहेत. पोस्टिंग करायला घेऊया. 2 परचेसेस. आता इथे ओपनिंग स्टॉक आपण आधी लिहितो. सो 2 ओपनिंग स्टॉक लिहू, अमाऊंट सोडून देऊयात, नंतर लिहूयात. 2 ओपनिंग स्टॉक, त्याच्या खालती 2 परचेसेस. परचेसेसची अमाऊंट काय आहे 35,500 इनर कॉलम, 35,500 इनर कॉलम. लेस परचेस रिटर्न लिहून टाका, अमाऊंट नंतर लिहूयात आपण. सो परचेसेस 35,500. सन्ड्री डेटर्स, सन्ड्री डेटर्स लिहायच्या आधी ऍसेट्स लिहितो आपण. लँड अँड बिल्डिंग आहे, फर्निचर आहे. सो 4 ओळी सोडायच्या, 4-5 ओळी सोडा आणि मग लिहा सन्ड्री डेटर्स. इनर कॉलम फिगर आहे 40,000. ऍडजस्टमेंट्स भरपूर आहेत ह्याला, 5-6 ओळी सोडा चांगल्या. सेल्स रिटर्न, परचेसच्याच 9 वर बाय सेल्स लिहायचंय क्रेडिटला, लेस सेल्स रिटर्न्स. अमाऊंट आहे 1,000. इनर कॉलम मध्ये लेस 1,000, वरची फिगर सेल्सची नंतर लिहूया. ओपनिंग स्टॉक 18,100, 18,100 आउटर कॉलम. बॅड डेट्स 500. आता वरती थोडीशी जागा सोडतीये मी, एक 7-8 लाईन्स आणि मग लिहिते 2 बॅड डेट्स. ओल्ड, बॅड डेट्स ओल्ड किती आहेत 500. ह्याला भरपूर ऍडजस्टमेंट्स आहेत. लँड अँड बिल्डिंग 25,000 इनर कॉलम.
त्याच्यानंतर फर्निचर 20,000, एक ओळ सोडा आणि मग लिहा फर्निचर आउटर कॉलम 20,000, कारण त्याला काही डेप्रिसिएशन वगैरे ऍडजस्टमेंट दिली नाहीये. डिस्काउंट, डेबिटचं डिस्काउंट आहे, बॅड डेट्सच्या वर लिहिते मी टू डिस्काउंट, असं उलट उलट लिहित चाललीये मी. आउटर कॉलम 1,000, ऍडजस्टमेंट नाहीये त्याला. रॉयल्टीज ट्रेडिंगच्या डेबिटला जातं, परचेस रिटर्नच्या इथे खालती लिहिते मी टू रॉयल्टीज. अमाऊंट आहे रॉयल्टीची 700. फर्स्ट रो सोडून लिहिते मी टू रेंट. पुढचं मी बघितलं तर रेंट आहे 1,900 आउटर कॉलम, कारण त्याला ऍडजस्टमेंट नाहीये. त्यानंतर सॅलरीज, रेंटच्या खालती मी लिहिते टू सॅलरीज. हे असं का लिहिते मी, कारण बॅड डेट्स हा आपला लॉस आहे, लॉस खाली लिहितात. डिस्काउंट हा लॉस आहे, लॉस आणि हे सगळे खालती लिहितात. सॅलरीज इनर कॉलम 3,000, हे एक्सपेन्सेस आहेत, एक्सपेन्सेस वर लिहायचे असतात. रॉयल्टीच्या खालती टू वेजेस, वेजेसला सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. इनर कॉलम फिगर 800, ऍडजस्टमेंट्स आहेत म्हणून इनर कॉलम मध्ये लिहिल्यात. इन्शुरन्स 1,500, सॅलरीच्या खाली एक ओळ सोडून मी लिहिते इन्शुरन्स 1,500 इनर कॉलम, त्याला ऍडजस्टमेंट दिली आहे. ड्रॉइंग्स, कॅपिटल अकाउंट बनवलंय, त्याचा फर्स्ट रो सोडून द्यायचे आणि मग लिहायचे टू ड्रॉइंग्स 2,000 आणि 1,000. रीना 2,000, आरती 1,000. कॅश ॲट बँक, कॅश इन हँड, सन्ड्री डेटर्सला जवळपास 6 ओळी सोडा. कॅश ॲट बँक, कॅश इन हँड. कॅश ॲट बँक किती आहे 11,500 आणि कॅश इन हँड 2,000. क्रेडिट बघतीये सेल्स 58,200, ऑलरेडी लिहिलंय आपण. 58,200 मायनस 1,000 57,200. सन्ड्री क्रेडिटर्स, क्रेडिटर्सच्या आधी आपण लिहितो कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटच्या खालती नावं लिहायची आहेत, रीना आणि आरती. एक ओळ सोडतीये मी आणि मग लिहितीये सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्सला ऍडजस्टमेंट दिली डिस्काउंटची. इनर कॉलम फिगर आहे 25,700. परचेस रिटर्न 500, परचेसेस लेस 500, आउटर कॉलम फिगर आली 35,000. त्याच्यानंतर आरडीडी 800, बॅड डेट्स ओल्ड लेस आरडीडी ओल्ड किती होते 800. सो मायनस 800 लिहून सोडून द्या, वर्किंग करत बसू नका. डिस्काउंट क्रेडिटला आहे, फर्स्ट रो सोडायची आहे ग्रॉस प्रॉफिट किंवा लॉस हे करायला, ब्रॉट डाऊन करायला. सो बाय डिस्काउंट अमाऊंट आहे 50 रुपीज आउटर कॉलम, आणि बाय कमिशन दोन्हीही इन्कमच आहेत. आउटर कॉलम मध्ये फिगर असणारे 250. त्याच्यानंतर कॅपिटल बॅलन्स लिहिलेले आहेत. कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, अमाऊंट आहेत 50,000 आणि 30,000. झालं, पोस्टिंग करून झालंय. एक वर्किंग नोट बनवा आधी. वर्किंग नोट नंबर 1, कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट शेअरिंग रेशो. तुम्ही फुल फॉर्म लिहा, माझ्याकडे जागा नाहीये म्हणून असं लिहिले. कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट शेअरिंग रेशो. कॅपिटल रीना आरती 50,000 30,000. Therefore, profit sharing ratio in capital ratio will be 5:3. हे आपल्याला वर्किंग नोट मध्ये करायचं आहे. कळलं? फर्स्ट वर्किंग नोट आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ PSR ती लिहून घेतली. आता आपण ऍडजस्टमेंट्स करायला घेऊयात. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट 22,000. ट्रेडिंगच्या क्रेडिटला एक 4 ओळी सोडा आणि मग लिहा बाय क्लोजिंग स्टॉक 22,000. कॅश इन हँडच्या खालती लिहायचंय क्लोजिंग स्टॉक 22,000.
राईट ऑफ 900 ॲज बॅड डेट्स, लेस बॅड डेट्स, डेटर्स मधनं लेस करायचे -900, इकडे बॅड डेट्स मध्ये ऍड करायचे, बॅड डेट्स ब्रॅकेटमध्ये लिहायचं न्यू +900, मगाशी -800 होतं +900, इथे आपण -900 केलं. क्रिएट प्रोव्हिजन फॉर रिझर्व्स फॉर डाउटफुल डेट्स 1000. एरवी आरडीडी ला पर्सेंटेज दिलेलं असतं, इथे अमाऊंटच दिले, सो हे पण लेस होणार आहे. लेस आरडीडी 1000, बॅड डेट्स मध्येच ऍड करायचंय आरडीडी ब्रॅकेटमध्ये न्यू +1000. झालं. आता प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स आणि क्रेडिटर्स आहे. आधी डेटर्स करूयात. डिस्काउंट हे सगळ्यात शेवटी करायचं असतं, सगळ्या ऍडजस्टमेंट्स आधी करून घ्यायचे आणि मग डिस्काउंट करायचं. सो आपण ऍडजस्टमेंट्स करून घेतलेले आहेत. 40,000 मधनं 1900 गेले म्हणजे 38,100 उरले. 38,100 वरती आपल्याला डिस्काउंट 3% कॅल्क्युलेट करायचं आहे. सो लेस डिस्काउंट 3%. हा तुम्ही आपण जेव्हा ऍडजस्टमेंट्स मी शिकवल्या होत्या तेव्हा जरा मागे जाऊन रेफर करा. मी तुम्हाला डेटर्स वरती कशा कशा ऍडजस्टमेंट सिक्वेन्स काय ते सांगितलं होतं, त्यामध्ये डिस्काउंट सगळ्यात शेवटी सांगितलेलं आहे. 3% कॅल्क्युलेट करते मी 1143. हे आपल्याला डिस्काउंट असल्यामुळे लेस करायचं आहे. सो इथे 36,957 आउटर कॉलम मध्ये आलं. लेस फ्रॉम डेटर्स P&L डेबिट. आता हे बॅड डेट्स मध्ये नाही ऍड करायचं, सेपरेटली लिहायचंय. सो आपण इथे आउटर कॉलम मध्ये ह्या फिगर्स घेऊन टाकूयात. 1600 आउटर कॉलम मध्ये आले आणि मग सेपरेटली लिहायचंय टू डिस्काउंट ऑन डेटर्स. 1143. कळलंय का? हे ह्याच्यात ऍड नाही करायचं, बॅड डेट्स मध्ये सेपरेटली लिहायचंय. आणि डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 5% आहे. लेस डिस्काउंट 5%. बरोबर आहे का? बरोबर आहे. लेस करून आउटर कॉलम मध्ये फिगर येणार आहे 24,415. आता जसं आपण लेस फ्रॉम ऍसेट P&L डेबिट घेतो अपोजिट साइडला, तसंच लेस फ्रॉम लायबिलिटी P&L क्रेडिट. लक्षात ठेवायचं. लेस फ्रॉम ऍसेट P&L डेबिट, लेस फ्रॉम लायबिलिटी P&L क्रेडिट. काय लिहिणार आपण? बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. आता तुम्ही म्हणाल ऑलरेडी वर डिस्काउंट आहे, तुम्ही त्याच्यातच ऍड केलं तरी चालणार आहे हे इनर कॉलम मध्ये लिहून, आणि इकडचं डिस्काउंट सुद्धा इनर कॉलम मध्ये लिहिलं तरी चालणार आहे, सेपरेटली लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे, काहीच प्रश्न नाहीये. सो डिस्काउंट ऑन डेटर्स क्रेडिटर्स झालं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग शब्द आला, ऍड करायचंय. वेजेस मध्ये ऍड आउटस्टँडिंग 700. सो आउटर कॉलम 1500. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लेफ्ट इफेक्ट असतो, लायबिलिटी आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ही. 2 एक्सपेन्सेस आहेत म्हणून मी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं लिहून खाली वेजेस लिहितेय. इनर कॉलम फिगर 700. पुढचं काय? सॅलरीज 800. सॅलरी ऍड आउटस्टँडिंग 800. आउटर कॉलम फिगर 3800. वेजेसच्या खालती लायबिलिटीजला सॅलरीज 800. आउटर कॉलम 1500. Insurance is paid for 15 months with effect from 1st of April 2018. Working note number 2. Prepaid insurance. Total insurance ची अमाउंट किती आहे? 1500. त्यामध्ये आपल्याला 18 मंथ्स डिवाइड करायचे. कसे डिवाइड करतो आपण? करंट इयर मध्ये किती मंथ्स येणार आणि प्रीपेड मंथ्स किती येणार याचं डिव्हिजन करायचंय. 18 मंथ्स मध्ये 1st ऑफ एप्रिल 2018 आपण 31 मार्च 2019 ची बॅलन्स शीट करतोय, म्हणजे 1 एप्रिल पासून 31 मार्च 12 मंथ्स झाले.
सो करंट इयर मध्ये 12 मंथ्स आणि प्रीपेड किती येणार 18 मंथ्स मधले 12 मंथ्स इथे आले म्हणजे 6 मंथ्स प्रीपेड मध्ये गेले 1500 पेड फॉर 18 मंथ्स बरोबर आहे 18 मधले 12 मंथ्स करंट इयर मध्ये आले सो कॅल्क्युलेशन काय होणार आहे 1500 इंटू 12 अपॉन 18 हे आपलं करंट इयरचं कॅल्क्युलेशन येईल आणि प्रीपेड 1500 इंटू 6 अपॉन 18 सो ही अमाऊंट आली 500 ही अमाऊंट आली 1000 आता करंट इयरची जी 1000 असते ती आउटर कॉलम मध्ये घ्यायची म्हणजे लेस काय करायचंय प्रीपेड वर्किंग नोट झाली इन्शुरन्स मधनं लेस प्रीपेड लेस 500 आउटर कॉलम 1000 500 जे प्रीपेडच्या कॉलम मधली अमाऊंट होती ती मायनस करायची आहे 500 जो आउटर कॉलम 1000 आले ती करंट इयरची फिगर आली सो लेस फ्रॉम ऍसेट सॉरी लेस फ्रॉम P&L डेबिट ऍसेटला लिहितो आपण प्रीपेड इन्शुरन्स अमाऊंट आहे 500 ओके डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 5% लँड अँड बिल्डिंगच्या खालती लिहायचे डेप्रिसिएशन ऍट 5% 1250 अमाऊंट येणार ही लेस करायची आहे आउटर कॉलम मध्ये आला 23750 लेस फ्रॉम ऍसेट P&L च्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग आउटर कॉलम फिगर 1250 एकच आहे म्हणून मी इनर कॉलम मध्ये नाही लिहिलंय रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द कॅपिटल रेशो तो मगाशी आपण कॅल्क्युलेट केलाय झालं पोस्टिंग करून झालं सगळ्या फिगर्स आउटर कॉलम मध्ये आल्या आहेत का ते बघा बॅलन्सिंग करा मी पण करते बॅलन्सिंग झाल्यानंतर परत दाखवते तुम्हाला काय ते बॅलन्सिंग करून घेतलंय मी ग्रॉस प्रॉफिटची टोटल सॉरी ट्रेडिंगची टोटल 79,200 ग्रॉस प्रॉफिट 23,900 ब्रॉड डाऊन केले 23,900 P&L ची टोटल 25,485 आली नेट प्रॉफिट आलं 13,792 मध्ये वर्किंग नोट केली शेअर इन नेट प्रॉफिट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचंय 5:3 कॅपिटल रेशो मध्ये सो रीना 13,792 इंटू 5 अपॉन 8 आरती 13,792 इंटू 3 अपॉन 8 मी कॅल्क्युलेशन करून घेतलेत 86205172 मी आधी 3/8 करून घेतले आणि मग 5/8 केले तुम्ही तुमच्या सोयीने करा आता हे नेट प्रॉफिट कुठे जाणार कॅपिटलच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शेअर इन नेट प्रॉफिट 86205172 जे वर्किंग नोट मध्ये दाखवले टोटल घेतलीये कॅपिटलची कॅपिटलच्या टोटल मध्ये टोटल घेतली कॅपिटलची टोटल आली 5862035172 बॅलन्स ट्रान्सफर टू बॅलन्स शीट स्टार मार्क 5662034172 कॅपिटल वर घेतलंय कॅपिटलची टोटल आली 9792 बॅलन्स शीट टॅली झाली 116707